एका ठिकाणी गेले होते आणि तिथून यायला मला वेळ झाला आणि दुपारच्या जेवणाची वेळ निघून गेली. 3 ते 4 वाजता परत जेवायची इच्छा होत नाही, भूकही निघून गेलेली असते. पण चपात्या शिल्लक होत्या दुपारच्या जेवणाच्या. चपाती खायची इच्छा नव्हती. म्हटलं काहीतरी स्नॅक बनवायचा, म्हणून मी इथे 2 बटाटे घेतलेत, कच्चेच बटाटे घेतलेत, चांगले धुवून घेतले आणि साल न काढता असेच किसून घेते. साल काढून पण किसून घेतले तरी चालेल. एकदम छोटी किंवा बारीक जी किसणी असेल त्याच किसणीवरती हे किसून घ्यायचेत. हे किसल्यानंतर शेवटी त्याचा जो चोथा शिल्लक राहतो तो टाकून द्यायचा आहे. दुसरा देखील बटाटा मी किसून घेते आहे. चोथा शिल्लक राहतो म्हणजे त्याची जी साल असते जी किसली जात नाही ती मी टाकून दिली आहे. हा बटाटा किसून घेतला आहे मी. यामध्ये आता बाकीचे आपल्याला काही मसाले घालायचे आहेत. ओवा घालायचा आहे अर्धा चमचा. छान खमंग चव येते याच्यामुळे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये मसाले घालू शकता. थोडंसं किंचित लाल तिखट घातलं आहे. हळद घालायची आहे थोडीशी. 1 छोटा चमचा गरम मसाला घालायचा आहे किंवा धणे जिरे पूड जे काही तुमच्याकडे मसाले असतील ते घालू शकता. अर्धा चमचा चाट मसाला घालायचा आहे. चवीपुरतं मीठ घालायचं. 1 छोटा चमचा तीळ घालते मी यामध्ये. हिंग घालायचं आहे थोडंसं. आता बारीक कापून घेतलेली भरपूर अशी कोथिंबीर घातली आहे. बेसन घालायचं आहे. 3 मोठे चमचे बेसन मी यामध्ये घातलं आहे. आता हे सगळं पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून. एकदम जास्त पाणी घालायचं नाही, अगदी जास्त सैलसर हे मिश्रण बनवायचं नाही आहे. थोडं थोडं पाणी घालून छान असं हे बॅटर बनवून घेतले. यामध्ये सोडा इनो असं काहीच घालायचं नाही आहे. असं प्लेनच मी इथे हे मिश्रण ठेवलेलं आहे. फक्त यामधल्या गुठळ्या मोडून घ्यायच्यात, कारण बेसन आहे ना त्यामुळे गुठळ्या होतात सुरुवातीला पाणी घातल्यानंतर, त्या मोडून घ्यायच्यात. आता इथे आपल्याकडे शिल्लक राहिलेल्या या 2 चपात्या आहेत, मोठ्या आहेत. ह्या अशा पद्धतीने आपल्याला लांब अशा कापून घ्यायच्या आहेत. सुरीने देखील कापून घेऊ शकता याच पद्धतीने. मी याचा एक फोल्ड केला आहे आणि हे कापून घेते आहे. या अशा पद्धतीच्या पट्ट्या आपल्याला पाहिजे आहेत. या दोन्ही चपात्या मी इथे याच पद्धतीने कापून घेते आहे. आता हे जे आपण बनवलेलं मिश्रण आहे यामध्ये आपल्याला हे बुडवून घ्यायचे आहे. हे फोल्ड आपल्याला असाच ठेवायचं आहे, ओपन करायचं नाही. फोल्ड ठेवूनच अशा पद्धतीने हे यामध्ये डीप करून घ्यायचं आहे. एका बाजूला मी पॅनमध्ये तेल गरम व्हायला ठेवलं आहे. यामध्ये हे सोडून घ्यायचं आहे. तेल अगदी छान कडकडीत गरम असलं पाहिजे. वरून जर चपाती ओपन राहिली तर थोडंसं मिश्रण अशा पद्धतीने हाताने लावू शकता. असा फ्लॅट पॅन घेतला आहे म्हणजे हे तळायला सोपं जाईल. एक बाजू छान क्रिस्पी झाली की हे आपल्याला पलटून घ्यायचं आहे आणि मस्त असं हाय हीटवरती दोन्ही बाजूनी खरपूस असं हे तळून काढायचं आहे. चवीला अप्रतिम असं लागतं. अजिबात ओळखतही नाही की हे आपण शिळ्या चपातीपासून केलं आहे. मस्त असा इव्हनिंग स्नॅक तयार झाला आहे. चहासोबत जबरदस्त असं लागतं. शिल्लक चपातीचे किंवा शिळ्या चपातीचे बरेचसेच पदार्थ बनवता येतात. तुम्ही काय काय बनवता मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला या आपल्या रेसिपीज जर आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे सगळ्या रेसिपीजचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील. अगदी मस्त क्रिस्पी असं हे झालं आहे. दोन्ही बाजूनी छान असं फ्राय झालं आहे. हे मी काढून घेते आणि याच पद्धतीने बाकीचे देखील बनवून घेते. एका पॅनमध्ये बसतील तेवढे घालून घ्यायचे आहेत. एकदा बनवून बघा, 100% मला खात्री आहे की हे तुम्हाला नक्की आवडणार. आणि शिल्लक चपाती राहिली आहे म्हणूनच नाही तर काहीतरी मस्त चटपटीत असा स्नॅक खायचं आहे तेव्हा पण तुम्ही हे ताज्या चपातीचं देखील बनवू शकता. कशी वाटली तुम्हाला ही शिळ्या चपातीची रेसिपी मला कमेंट करून सांगा. आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.